मॅच स्टार्ट करायचे. चला, मीम बॉयज आणि JSK यांचेच प्लेयर फक्त मैदानात असतील. चला, ट्रॉफी पासून सर्वांनी लांब व्हायचंय. ट्रॉफी से सब बच्चे लोग दूर होने रहे हैं. जो भी बच्चे लोग ट्रॉफी के पास खड़े उन्होंने थोड़ा दूर खड़े रहना है. चला मित्रांनो, JSK11 आणि मीम बॉयज मोठी लढत असणार आहे. जो संघ जितेल तो स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणार. अन्यथा मित्रांनो, या स्पर्धेच्या बाहेर मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग 2024 सीझन 4. चला, मॅच स्टार्ट करायची आहे. एक 2 मिनिटं थांबायचं. वेट 2 मिनिट. दोन्ही प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर. आयोजन कमिटीकडून नियम आहे, जर का एक्स्ट्रा प्लेयर आले तर 2 रनची पेनल्टी असेल. चल मुझम्मिल खान, मॅच स्टार्ट करायची आहे. पहिल्या चेंडूला रिस्पेक्ट देताना यष्टी रक्षक स्वतः चेंडूवर येताना एक चेंडू आणि एक धावाची सांगता होते. मीम बॉय साहिल उंच तगडा मोठा खेळाडू मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एंडवरती. हलक्या त्यांनी खेळलेला फटका. एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू आणि 2 धावा. चला, जो संघ मित्रांनो जिंकेल, नॉकआउट मॅच असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायच्या दिशेने जाणार आहे. क्वालिफायसाठी अजून एक मॅच जिंकावी लागणार आहे. सॉरी. आणि मित्रांनो, लेगी अंपायर नोचा इशारा करताना आणि यष्टी रक्षक विकेट किपर चुकी करतोय. 9+1 अशी धावसंख्या तयार होताना 2 चेंडू 4 धावा. चला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण होतंय. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आलं. 1 रन धाव, 1 धाव आपल्या संघासाठी वाचलेली आहे. चला, निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो 3 चेंडू 4 धावा. सगीर याचा विचार केला तर मित्रांनो एक आपलं मित्रांनो आपलं संघासाठी मित्रांनो एक चांगलं षटक आता होतं. नेहमी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला अतिरिक्त धावा कमी दिसतील. सगीर याचा खेळताना विचार केला तर JDSच्या ग्राउंडवर खेळताना दिसतो. यष्टी रक्षक स्वतः चेंडूवर येताना विकेट किपर. 5 चेंडू 6 धावा. लास्ट टू द गो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते का? धावची संधी नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 ऑन बोर्ड. चला, सांघिक दुसरा षटक घेऊन आलाय तो नफीज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते निर्धाव चेंडूची डॉट बॉल. 7 ऑन बोर्ड स्कोर. नॉन स्ट्राईक हँडवरतून सोडचा कॉल आला होता आणि अतिरिक्त धावफलकात ऍड होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 8. 1 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा पंच मुझम्मिल खान आपल्याला वाईटचा इशारा करून दाखवताना 1 चेंडू 9 धावा. त्याला मीम बॉयज आणि JSK11 मित्रांनो, कोणाला ज्या संघाला मित्रांनो स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल त्या संघाला हा सामना जिंकण्याचा महत्वाचा असणार आहे. अन्यथा या मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग मधून माघारी परतावं लागणार आहे. स्टेजच्या दिशेने आपण बघू शकता जावेद मंसूरी यांचा संघ क्वालिफाय झालाय. चेहऱ्यावरती आनंद त्यांच्या सांगून जातोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 10. 2 चेंडू 10 धावा.
चेंडू जाते डगआउट मध्ये डिक्लर झोन मध्ये. 3 चेंडू 11 धावा. चला 3 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. मीम बॉईज संघ एकेरी धावेला जास्त भर दिला, मोठे फटका मारण्याचा प्रयत्न चालू आहे, पण जे SK11 क्षेत्ररक्षण त्या दर्जातच चालू आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणचा विचार केला त्या दर्जाचा आधीच उल्लेख केला होता. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण JSK11 या संघाकडून चालू आहे. 4 चेंडू 12 धावा. सलामीचे दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, प्रयत्नांना नक्की यश मिळेल, बघूया. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून देताना टाळ्या वाजवायच्या सर्व प्रेक्षक वर्गाने आपल्या संघासाठी मित्रांनो 3 धावा रोखलेल्या आहेत. 5 चेंडू 13 लास्ट टू गो. 1-3-13 ऑन बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय घडले काय घडले, डिक्लर पंच. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1-4-14 ऑन बोर्ड. 1-4-14 ऑन बोर्ड. साहिल याच्या बॅट मधून मित्रांनो मोठे फटके पाहायला मिळतील का आपल्याला. प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात, दोन्ही सलामीचे फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. 1-4-14 ऑन बोर्ड. चला पंच मॅच स्टार्ट करायचे. 2 ओव्हर के बाद धावसंख्या जाऊन पोहोचली 1-4-14 ऑन बोर्ड. मीम बॉयज आणि JSK11 नॉकआउटची मॅच आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता पण प्रयत्न मित्रांनो विफल ठरलेले आहेत आणि पंच मुजम्मिल का टेबल साफ करून इशारा देताना आपल्याला चौकाचा. 18 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. साहिलच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला हा पहिला चौकार आहे. पुन्हा त्याच दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ओढला, धावचीची संधी, वरच्या हँडला थ्रो, पण नाही थ्रो काही फास्ट नव्हता, स्लो ट्रेन होती. विरारला येत होते ना तर स्लो पकडून आले, चर्चगेटवरून फास्ट पकडून यायला लागेल. 19 धावा, 2 चेंडू 19 धावा. 1919 ऑन बोर्ड. यष्टी रक्षक चेंडू पकडला, धावचीची संधी, वरच्या हँड वरती थ्रो होता, खालच्या हँड वर थ्रो होता, सॉरी वरच्या हँड वरती यष्टी रक्षक होत आहेत. 3 चेंडू 20 धावा. 2020 ऑन बोर्ड. पुन्हा चेंडू झालाय डिक्लर झोन मध्ये. चला समालोचन कक्षाच्या बाजूला चेंडू डिक्लर झोन मध्ये आलाय. 4 चेंडू 21 ऑन बोर्ड. धावचीची संधी, गडी बाद होईल का, वरच्या हँड वर थ्रो, चुकी करते, चुकीचं रूपांतर 1+1 अशा धावा ऍड होत्या धावपळकात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 ऑन बोर्ड. 5 चेंडू 23 रन. लास्ट टू गो असेल. सुंदर क्षेत्ररक्षण होतं पण त्याच लेवलचा थ्रो होता, पण थ्रो जर का चुकीचा ठरलाय आणि 1+1 अशा 2 धावा धावसंख्येत ऍड होताना दिसतात. 23 ऑन बोर्ड. नाही आता आधीच कॉल आलाय, विकेट एंड वरून आला की नाही. चला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 24 ऑन बोर्ड. 24 ऑन बोर्ड.
चला गोलंदाजी मारू विचार केला चांद. चांद काय सुंदर मित्रांनो, पहिला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते की चांद यांनी सुंदर निर्धाव चेंडू. 24 ऑन बोर्ड. 24. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वळलाय. धावची संधी. थ्रो यांचा एक कधीपासून विचार केला JSK11 स्लो ट्रेन येते. स्लो ट्रेन से काम नहीं चलेगा, थोड़ा फास्ट ट्रेन से आना पड़ेगा. आपका थ्रो बहुत स्लो चल रहा है फिलहाल. 25-25. चला साहिल सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सध्या शेवटच्या षटक चालू आहे मित्रांनो. 25 ऑन बोर्ड. वाईड वाईड मित्रांनो. चला साहिलने नाकारले. चला मित्रांनो, मॅचच्या दिशेने विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत झाला आणि सुंदर फटका साहिल याच्या बॅट मधून. का मना केलेलं दाखवून देताना स्वतःनी का थांबवलेलं त्यांना, आणि स्ट्राईक एंडवरतून मारला तो चौका. धावसंख्या जाऊन 3-0. 30 ऑन बोर्ड. 30. 3 बॉल 30 धावा. 3 बॉल 30 धावा. याच्यानंतर मित्रांनो शाकिब अली, पप्पू बाय वॉरियर 11 आणि इम्तियाज बाय फाइटर 11 मित्रांनो. ओके ओके, मतलब जो 4 पहले टॉप 4 की टीम निकाला जाएंगे, उसके बाद क्वालिफाई खेले, फिर एग्जीबिशन मैच है. जरूर जरूर मैच देखने मजा आने वाला है एग्जीबिशन. 4 चेंडू. 31 ऑन बोर्ड. 4 चेंडू. बॅटची कडा चेंडू जातोय. सुंदर झेल टिपला मित्रांनो. इझी कॅच. चला 5 चेंडू. 31 ऑन बोर्ड. बाद में सब खिलाड़ियों ने ध्यान दे, एग्जीबिशन मैच के लिए कौन से 20 प्लेयर्स चुने गए, उनके नाम घोषित करने जाने वाले हैं. चला 31 ऑन बोर्ड. 5 चेंडू. JSK11 31. नदी मालय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यात सुंदर फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. टाय वाजवायचे सर्व प्रेक्षक वर्गाने स्वतःच्या संघासाठी 3 धावा. चला 32 ऑन बोर्ड आणि 33 रनचा टार्गेट असणार आहे JSK11 या संघासाठी. 33 टार्गेट. चला यानंतर होणार आहे, यानंतरच्या एका मॅच नंतर एक्झिबिशन मॅच होणार आहे. त्या शाकिब बाय पप्पूबाई वॉरियर यांच्या टीम मधून असणार आहे. मंसूरी फर्स्ट प्लेयर मंसूरी, सेकंड अजहर शेख, थर्ड फैजान खान बाबू, शमीर चाचा, शोएब शेख जेडीएस फिफ्थ प्लेयर. 6वा असणार आहे समीर शेख मीम बॉयज. 7 साहिल मर्चंट मीम बॉयज. ताहिर साठे 8 प्लेयर असणार आहे. ताहिर साठे. 9 फिरोज भाईजान अँड लास्ट प्लेयर असणार तो शाकिब अली शेख पप्पूबाई. नंतरला इम्तियाज बाय फाइटर 11 यांची टीम असणार आहे. फर्स्ट प्लेयर फैयाज बाय, सेकंड शाकिब, थर्ड आबिद, फोर्थ काजीबाय, फिफ्थ सय्यद आणि सईद ईदगा. फिफ्थ प्लेयर असणार आहे सईद ईदगा आणि 6 मुजम्मिल खान ईदगा. अच्छा ईदगा टीम का प्लेयर मुज्जू. 7 जहीर भाई, 8 फरीद भाई मेरे बाजू में बैठे, 9 इम्तियाज भाई आणि 10 असणार आहे तो रईज. चला दोन कोणाला लाईन अप कन्फर्म असेल 10-10. एक्झिबिशन मॅच दोन्ही टीम तगड्या कडक प्लेयरनी भरलेल्या असतील. चला सामना सुरू करायचा आहे. पंच मुजम्मिल खान मॅच स्टार्ट करायचे. मीम बॉयज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू षटकारा, मोठा हादरा JSK11 या संघाला मित्रांनो. मोठा उंच दगडा खेळाडू मित्रांनो तंबूच्या दिशेने दासाना दिसणार आहे. तंबू तिकडे आहे, डगआउट तिकडे.
चला 33 ऑन बोर्ड टार्गेट असणार आहे JSK11. हलक्या हाताने खेळला फटका. 2 चेंडू 1 धावा. चला JSK11 मीम बॉयज कोणाला अस्तित्व टिकवायचं आहे या मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग मध्ये त्या संघाला मित्रांनो सामना जिंकणं गरजेचं असणार. आतापर्यंत क्वालिफाय संघाचा विचार केला तर ECC, इक्रा CC आणि JDS संघ. सुंदर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडलेला चेल आणि सुंदर मित्रांनो विकेट. दुसरा हादरा मित्रांनो JSK या 11 संघाला मित्रांनो. समीर आतापर्यंत 2 वैयक्तिक विकेट घेतले. सुंदर षटक हाताळतोय मित्रांनो. चला 3 चेंडू 1 धावा. 3 चेंडू 1 धावा झालेले आहेत मित्रांनो. 3 चेंडू 1 धावा. गुड्डू आलाय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. गुड्डू आता गुड्ड्यासारखं खेळायला लागणार आहे. एक दिमागवाणी खेळ दिसलीच पाहिजे मित्रांनो त्याच्या बॅट मधून, नाही तर JSK11 संघाला माघारी परतावं लागेल या स्पर्धेच्या बाहेर मित्रांनो. नॉकआउटची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. चार चेंडू आणि 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो धावसंख्या आहे तिथेच. लास्ट टू गो ऑन फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 ऑन बोर्ड. आणि मित्रांनो रिक्वायर्ड रन रेट असणार आहे JSK11 ला. 10 चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा. चला साहिल एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो गोलंदाजी चेंडू आणि पहिलाच अतिरिक्त चेंडू यष्टीरक्षक चेंडू अडवलाय. 4 धावा. सुंदर गोलंदाजी मित्रांनो साहिल यांचे खोलवर डप्प्याचा चेंडू होता आणि त्याच चेंडूला तेवढा चांगला डिफेन्स केलेला आहे. 5 धावा. धावचीची संधी वरच्या हँड वरती खालच्या हँड वरती थ्रो होता आता. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. चला 2 चेंडू 6 धावा. निर्धाव चेंडूची सांगता होताना मित्रांनो धावसंख्या आहे तिथेच. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा झालेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याने पंच मुजम्मिल खान यांचा एक बोर्ड वरती झालाय म्हणजे त्रिफळाला चेंडू लागून गेलाय मागे. 4 चेंडू 6 धावा. JSK11 संघ कुठेतरी मित्रांनो मागे मागे आणि मागे मागे करता करता कुठेतरी या स्पर्धेच्याच मागे जावं लागणार आहे मित्रांनो. चला शफिक आला आणि गेला पण पाणी पितो एवढाच बाहेर गेला. षटकार मारला. कॅमेरामॅनला मारण्याचा प्रयत्न होता. 5 चेंडू आणि 6 धावा. साहिल याचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू. काय षटकात आला आतापर्यंत 3च धावा त्याच्या वैयक्तिक षटकात गेल्या. चला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. एक चेंडू आणि 7 धावा झालेल्या मित्रांनो. JSK11 आता लढायला लागणार आहे अन्यथा या स्पर्धेच्या बाहेर. आणि एक अतिरिक्त धावसंख्येत ऍड होताना 8 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे.
3 चेंडू 9 धावा. चला JSK आता फॉर्मॅलिटी उरल्या आणि षटकार. JSK 11 सगळे खेळाडू वाटते षटकार मारतात. ओपन खेळते लगता है लोग ज्यादा प्रैक्टिस ओपन की रही कि षटकार मारतायत. 4 चेंडू 9 धावा. सुंदर चेंडू हाताळला होता. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची नाही, वन डिक्लेअरच्या रूपात यष्टीरक्षकाने चुकी केली. आणि चला एक बॉक्स क्रिकेटमध्ये हा नवीन नियम आहे, डिक्लेअरला स्ट्राईक चेंज. त्या नियमाचं पालन करावं लागणार आहे. चला 4 चेंडू आणि 10 धावा. 5 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला चौकाराला आणि JSK 11 या संघाच्या पहिल्या इनिंग मधला हा पहिला चौकार. लेट आला, देर आहे दुरुस्त आहे. 14 ऑन बोर्ड. चला मित्रांनो, आता मित्रांनो चमत्कार आणि चमत्कार. 6 चेंडू आणि 19 धावा. 6-19. JSK 11 दगड मधून आलाय क्राऊड. चला स्ट्राईक चेंज. आणि स्ट्राईक एंड वरती कोण मित्रांनो, ज्यांनी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉल वरती चौकार आला. आता चला 5 चेंडू आणि 18. 5-18चं इक्वेशन असणार आहे. बघूया काय होईल. बॅटची कडा लागले का नाही. निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नाही. नाही छोटा पॅकेट बडा धमाका थ्रोची ऍक्शन करताना. चला मित्रांनो, एक फॉर्मॅलिटी आता फक्त या सामन्यात. यष्टीरक्षक चुकी करतोय. चुकीतून शिका मित्रांनो. काही 2-3 चुका झाल्यात. 4 चेंडू झालेत. लास्ट ओव्हर आहे. 4 चेंडू आणि धावसंख्या 17. आयरा 11 कर्णधार यायचंय. चला निर्धाव चेंडूची. JSK 11 मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग मध्ये त्यांचा इतका सपोर्ट होता. हार्ड लक सामना हरलेला आणि कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम मीम बॉयज. आयरा 11 कर्णधार आणि मीम बॉयज कर्णधार. मीम बॉयज कर्णधार आणि आयरा 11 कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचे.